जय शिवराय मित्रांनो खरीपाचा हंगाम जवळ येतोय आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची आता खते बी बियाणे खरेदीची लगबग सुरू होईल आणि याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात खताचा तुटवडा बी बियाण्याचा तुटवडा या बाबी समोर येतात आणि अशा परिस्थितीमध्ये खत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे का आहे तर ते कुठे उपलब्ध आहे या संदर्भातील माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे। आणि मित्रांनो याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खताच्या स्टॉकच्या संदर्भातील अपडेट माहिती कुठे पाहायची हेच आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला काय करायचे कृषी.महाराष्ट्र.gov.in हे जे काही कृषी महाराष्ट्राचं पोर्टल आहे या पोर्टलवरती यायचे। मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता मेन पेजवरती आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेली आहे जिल्हानिहाय खत। या जिल्हानिहाय खतच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहू शकणार आहे। याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता जिल्ह्याची नावं दाखवली जात आहेत। अहिल्यानगर अकोला अशा अबकड क्रमाने ही नावं देण्यात आलेली आहेत आणि 34च्या 34 जिल्ह्याची याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आपल्याला ज्या जिल्ह्याची माहिती पाहिजे त्या जिल्ह्यासमोर आपण या ठिकाणी जी ऑप्शन दिलेली आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण पाहू शकता। आता आपण सांगलीचं पाहायचंय तर सांगलीच्या समोर क्लिक केल्यानंतर आपल्याला सांगली जिल्ह्याचे जे काही पोर्टल आहे ब्लॉक स्पॉट आहे तो या ठिकाणी खुललेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता सांगली फर्टिलायझर अपडेट। आता याच्यामध्ये सर्व जिल्हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगली सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर सर्व तालुके दिलेले आपल्याला ज्या तालुक्याची माहिती पाहिजे तो तालुका याच्यामधून सिलेक्ट करायचा आहे। आता आपण याच्यामध्ये समजा आपल्याला पळूस तालुक्याची माहिती पाहिजे पळूस निवडला। खताचे प्रकार दिलेले कोणत्या खताची माहिती पाहिजे ते आपण निवडू शकता। सर्व प्रकार असेल तर सर्व प्रकार निवडून शोधावरती क्लिक करायचे। पळूस तालुक्यामध्ये डीएपीचा साठा किती आहे त्याच्यासाठी कृषी सेवा केंद्र किती आहे किती कृषी सेवा केंद्रामध्ये किती साठा आहे ही माहिती या ठिकाणी दाखवली। युरिया 13,301 गोणी आहे 84 कृषी सेवा केंद्राच्या अंतर्गत या खताचा स्टॉक उपलब्ध आहे ही माहिती दाखवली आणि त्याच्या खाली आपल्याला खाली खताच्या दुकानाची नावं सुद्धा दिलेली आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक खताचा दुकानाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। आता याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला सर समजा एकच प्रकार पाहायचा आहे। आता आपण समजा तासगाव तालुक्यामध्ये आपल्याला डीएपीचा किती स्टॉक पाहायचा आहे ते पाहायचं आहे तर शोधावरती क्लिक केल्यानंतर तासगाव तालुक्यामधील डीएपीचा 3,754 बॅग आहेत 45 कृषी सेवा केंद्र आहे। त्या कृषी सेवा केंद्राचं नाव त्याचा नंबर वगैरे किंवा ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता नंबर अपूर्ण स्वरूपामध्ये देण्यात आलेले आहेत काही जिल्ह्यामध्ये हे नंबर देखील पूर्णपणे अपडेट केलेले आहेत। जसं की आता आपण उदाहरणार्थ याच्यामध्ये जर पाहिलं तर समजा वाशिम जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर वाशिम जिल्ह्याच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर जिल्हा परिषद वाशिम कृषी विभाग तालुका निहाय खत उपलब्धता अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण वाशिम निवडल्यानंतर पाहू शकता त्याच्या अंतर्गत तालुके अपडेट होतील। आता याच्यामध्ये मालेगाव तालुका निवडलाय। खताचा प्रकार समजा आपण याच्यामध्ये युरिया निवडला आणि शोधावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता 6,414 युरियाची गोणी या ठिकाणी उपलब्ध आहे 18 कृषी सेवा केंद्रामध्ये। आता याच्यामध्ये कृषी सेवा केंद्राचं नाव ती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याची जी काही असणारी माहिती आहे ती माहिती आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून या लिंकच्या माध्यमातून पाहता येणार आहे। सर्वच्या सर्व जिल्हे याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आले। तर मित्रांनो खताची उपलब्धता ही शेतकऱ्यांना माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। या माहितीच्या आधारेच कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाला खताची उपलब्धतेची माहिती दिली जाते। त्याच्यामुळे ही अपडेटेड माहिती आपण वेळोवेळी पाहू शकता जेणेकरून खताची टंचाई किंवा खताचे स्टॉक याच्या संदर्भातील अपडेट माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता। तर मित्रांनो विचारल्या गेल्याच्या आणि शेतकऱ्याला आवश्यक असलेल्या प्रश्नाची काही महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।